नको नको, हे खूप रिस्की आहे अनामिका. तुला राधा वहिनी हवी की नको आहे? हवी ना. पण त्यामुळेच हे प्रेम विसर वगैरे हे असं करणं गरजेचं आहे का? ती चिडली तर कशाला? नाही नको, ते निघून गेले तर, तिला वाईट वाटलं तर? तीच तर हवंय आपल्याला, तिला वाईट वाटायलाच हवंय का? सिंपल लॉजिक आहे ब्रो. तू जसा तिच्यापासून दूर दूर जाशील ना, ती तशी तुझ्या मागे मागे येईल बघ. काय शिकवतात तू मला कॉलेजमध्ये? मी सांगते तसं काय. तू ना तू असं सॅड वाटायला पाहिजे. हा, थंडी वाजते असं नाही वाटत? जोक नको आवरूस. हाय नो ब्रो, तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे, पण दुसरा काही पर्यायच नाहीये. तुला ऍक्सेप्ट करावं लागेल. तुला तुझं प्रेम विसरावंच लागेल. पहिलीचं प्रेम नाहीये तुझ्यावर. हे बघ ब्रो, जर तिचं प्रेम असतं ना तर तेव्हाच खोलीत तिने तुला सांगितलं असतं, पण बोलली का ती? नाही ना. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की तिचं प्रेम नाहीये तुझ्यावर. मी समजू शकते तुला आता ह्या क्षणी काय वाटत असेल, पण असं मारून मुटकून प्रेम नाही मिळत रे. तुझ्या नशिबातच प्रेम नाहीये हे तू ऍक्सेप्ट कर. हे काय बोलतेस तू अनामिका? विसरून जा म्हणून विसरणं कसं शक्य आहे? कसं विसरणार? मग काय करणार आहेस तू? तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? अगं पण हे बघ ब्रो, हे तुला करावंच लागेल. तुला तुझं प्रेम विसरावंच लागेल, आणि ह्यातच सगळ्यांचं भलं. तुला तुझं हे दुःख पचवावं लागेल. तुला तुझ्या मनावर दगड ठेवावा लागेल. हे तुझ्यासाठी खूप अवघड आहे रे, पण तू सावरशील. हा, हळूहळू सावरशील, नाहीतर तुला त्रास होईल रे, त्रास होईल. बरोबर बोलतेस, मी आहेच अनलकी. ब्रो ब्रो, नशिबाने आपली बिट्टी अगदी तिच्या आईसारखी. गौरीला जसा प्रेम करणारा जोडीदार मिळाला ना, तसंच माझ्या बिट्टीला पण मिळाला. आज काय माहित रुद्रदादांची फार आठवण येते ग. ते असेच भरभरून प्रेम करायचे गौरीवर. असं भरभरून प्रेम करणारं कोणीतरी असलं ना तर नात्याला स्वाद येतो माई. खरंय, पण या रव्याला का स्वाद येत नाही काय माहित. आतापर्यंत खरपूस झाला पाहिजे होता. चंदूशेठ, अहो गॅस लावलाय का? मी लावला होता, तो पेटायला विसरला. अहो काय चंदूशेठ, बरं झालं माई तू सांगितलंस. काय बिराजदार साहेबांनी ती कढई आधी बाजूला ठेवा. नाही झालं पेटलं. हा, तर साहेबांनी आपल्याला पहिल्यांदा बोलवलंय, रिकाम्या हाती कसं जायचंय? आपल्या राधाने मन जिंकली आहेत त्यांची, आपल्याला पण जिंकायला पाहिजे. ए माई तू येतेस ना? अहो ताई, बघून झाला. सॉरी दादा, सॉरी. हो, काही माणसं माझ्या मागावरती आहेत, मी खूप अडचणीत आहे. मला एक अर्जंट फोन लावून देता का? ताई तुम्ही शांत व्हा, माझ्याकडे फोन आहे, नंबर सांगा मला,
मी लावून देतो. लावा लवकर. आई, आई. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? भाऊजी. बहिणी बहिणी, अगं अगं कुठे आहेस तू आणि कोणाच्या फोनवरून फोन करतेस तू? तुला माहिती नाहीये, त्यानं तुला शोधायला माणसं पाठवली आहेत. कुठे आहेस तू? दादा, आपण इथे कुठे आलो? आपण बस स्टँड जवळ आहोत. भाऊजी, मी बस स्टँड जवळ आहे. अरे असं कसं? आकाश पाताळ एक करा, शोधून काढा तिला. आणि तिला जर कुणी आसरा दिला असेल ना, तर त्याला सोलून काढा. वेळ काय? शोधा शोधा. माई, ए माई, अगं काय झालं? येतेस ना तू? अशी घाबरलीस का? नाही, मला जरा बरं वाटत नाहीये. तुम्ही जाऊन या. हे माई, असं काय करतेस ग? वाईट वाटेल त्यांना, ते चिडले बिडले तर. अहो, मला बरं नाहीये म्हटल्यावर कशाला चिडतील? आणि माझ्यामुळे उगीच राधाला त्रास नको. तुम्ही या जाऊन. असं म्हणते. बरं ठीक आहे. राधाने मला आसरा दिला हे कळलं तर पुन्हा तिच्या संसारात मिठाचा खडा पडेल. काय रे, काही हवंय का? मी देऊ का शोधून? नाही, बघतो मी. असा का वागतोय हा? बोलावं का मगाशी जे झालं त्याबद्दल? नको, पण काय झालं असेल आज? हा हा हा, किती दिवसांनी हा वास. मग चव बघतोस का? काही म्हणालीस का? हो, चव बघतोस का म्हटलं. त्याची चव बघितली तर माझ्या चॉकलेटची चव जाईल, माझ्या एकटेपणाची चव. कॉलेजमध्ये असताना जेव्हा मला एकटं वाटायचं तेव्हा मी कोल्ड चॉकलेट प्यायचो. एकटेपणात खूप छान वाटतं, गोड लागतं. वाह. वाह, मस्त. सरळ का नाही बोलत आहे हा? बोलायचं नसेल का माझ्याशी? विचारू का? झालं का ग राधा? किती प्रसन्न वाटतंय ना.
त्यात राधाच्या हातचा उपमा. वा, अगं कल्पनेनेच माझ्या पोटात खड्डा पडलाय बघ. अनामिका, बास झाली नाही नाटक. अगं तिला राग आला असेल. खाऊ दे ना मला उपमा तिच्या हातचा. मारेल ती मला. हे काय आहे चॉकलेट बिकलेट उगाच. यातलं मला जास्त कळतं. तू गप्प राहा जरा. वा, छान. विराजस, बस. बस. अरे हे विराजस, हे काय आहे? अरे खायचं सोडून चॉकलेट काय पितोयस? अरे उपमा केलाय तिने, मस्त मज्जा येईल. मोठा जागा राहील का पण? हा ते हे बऱ्याच दिवसांनी आठवलं ना कॉलेजचा दिवस. गुड ओल्ड डेज, सुवर्ण दिवस, जुनं ते सोनं, म्हणून आठवण आली एकदम अचानक. साहेब चंदू शेट आलेत. मी आलोच. आलो तुमचं चालेल. तिला फोन करू काय? नको, कामात असेल ती. पण आता असं डायरेक्ट आतमध्ये कसं जायचं? अरे तुम्ही असे इथे का उभे? मी ते लाडू फोन. या आत या. आपल्या माणसाकरता या घराचे दरवाजे कायम उघडे असतात. या या आत या. मी या आत या. आत या. या 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 आत या. या 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 आपलंच घर आहे. या. हे चॉकलेट वगैरे लहानपणापासूनच का? नाही ग, लहानपणी असं कॉलेजपासून. कॉलेजपासून. अचानक 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 सवय लागली कॉलेजपासून. राधा, तुला भेटायला कोणतरी आलाय. या या या. दादा, चंदू शेठ, तुम्ही? तुम्ही इथे? हा ते विराजदार साहेबांनी बोलवलं. मी म्हटलं की राधाला घरची आठवण येत असेल म्हणून मीच काल फोन केला होता. बोलवून घेतलं त्याला. या या बसा बसा. नाही नको, तुम्ही बसा. अहो बसा, तुम्ही वाई आहात आता आमचे. बसा. अरे जरा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे मी हा उपमा नाही खाऊ शकत. माझा उपास आहे.
अरे कसला रे उपवास? अगं आई, आपल्या विराजसला बरं वाटावं म्हणून मी काही पण केले होते, त्यातलाच हा एक उपास आहे. मी नाही खाऊ शकत. काही हरकत नाही बाबा. ए पण तू आता किती वेळ वाढत उभी राहणार आहेस? चल बस बघू, तू बस बस बस. बस. आणि ही घे माझी प्लेट घे तुला. दे आई. अगं असं काय बघतेस? बाबांनी दिले तर घेणार नाहीस का? हा घे. नशीब काढलं माझ्या पोरीनं. जावई बापू, जावई बापू, लाडू आणले होते तुमच्यासाठी. फक्त जावयासाठीच का? नाही नाही नाही, सगळ्यांसाठी आणलेत. अरे वा, लाडू आणले का? मला लाडू फार आवडतात. म्हणजे मी कॉलेजच्या दिवसात एकटा राहायचो ना, तेव्हा लाडू खूप खायचो. हा, एकटेपणात मी लाडू खायचो. द्या द्या द्या. घ्या घ्या, भरपूर खा. आणखी पाहिजे असेल तर मग बनवून आणतो, राधाकडे देतो. चंदूशेठ, आमच्या राधाच्या माई नाही आल्या का तुमच्यासोबत? येणार होती पण आजारी आहे म्हणून नाही आली. पण घरी असल्यावर सारखी आपली राधा 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 जप करत असते. पोरीवर खूप जीव आहे तिचा. तुम्हाला सगळ्यांना विचारलं? विचारलं तुम्हाला सगळ्यांना? हो, आम्ही पण सगळ्यांनी विचारले म्हणून सांगा हा त्यांना. पण त्या आल्या असत्या तर बरं वाटलं असतं हो आम्हाला. विराजस, मी काय म्हणतो, व्हिडिओ कॉल कर ना माईला. हा हो चालेल ना, आम्ही कधी भेटलो नाही ना. बहिणी व्हिडिओ कॉलवर दिसली ना तर गडबड होईल. मुंग्या, ए मुंग्या, कुठे गेला कोणास ठाऊक. चंदू शेटनी याला माझ्यासाठी इथे ठेवलं आणि हा मला सोडून गायब. घरी नाही आहेत का त्या? त्यांना काहीतरी त्रास आहे ना, डोळ्यांचा काहीतरी. हो, दिसत नाही महिना. लागला करे. हा, रिंग जाते. मुंग्या, ए मुंग्या. हा बाई, काय झालं? अरे फोन वाजतो इथे, बघ ना जरा. बाई, व्हिडिओ कॉल आलाय. हाय शॉवर, कसा आहेस तू? राधाताई कशी आहे? हे काय, इथेच आहे. हाय कर तिला. हाय राधाताई. हाय. मुंग्या, माई आहेत का रे जवळ? त्यांना दे ना फोन. माझ्या बाबांना बोलायचंय त्यांच्याशी. हा हा, देतो देतो. पण बाकी सगळं ठीक आहे ना?
नाही म्हणजे ठीकच असणार. अब हा देतो व्हिडिओ कॉल आहे. नमस्कार माई. नमस्कार. कशा आहात? नमस्कार. नीट काही दिसत नाही ना? अहो माईंची तब्येत जरा ठीक नाहीये ना म्हणून तिने पदर लावला. नमस्कार माई. नमस्कार. माई या शॉवरची आई आहेत. अहो वाट बघत होतो आम्ही तुमची. माझी जरा तब्येत बरी नाहीये ना म्हणून. हो काळजी घ्या हं? पण कधीतरी नक्की या गप्पा मारूयात. हं? हो हो पण माझी राधा कशी आहे? माई तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा तुमची लेक आहे ना ती अगदी सुखात नांदते. हा अहो या घरच्या सुनेला कसला आलाय त्रास? हा हो हो पण लेक कितीही सुखात असली तरी काळजी करणं थांबतं का? नाही नाही खरंय पण काय आहे तुम्हाला जेवणाचं आमंत्रण द्यायचं होतं. नाही हॅलो ते डिस्कनेक्ट झालं का? हा बघ विराज जरा. माहित नाही बहुतेक नेटवर्क गेलंय. नाही मी घेऊन येईल. माईला घेऊन येईल पुढच्या वेळेस. या नक्की घेऊन या त्यांना. चांगला पाहुणचार करू. माई कट झाला बहुतेक नेटवर्क नसेल. तुला कधीच पाहता येणार नाही. माझा मसाला.